पुढची बातमी आहे दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनासंदर्भात रस्त्यावरती आता अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी जंतर मंतर रिकामं केलंय। कॉक्रोच जनता पार्टीच्या स्टेटचा सुद्धा पोलिसांनी ताबा घेतलाय। जंतर मंतरवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, त्यामुळे आता अभिजित दिपकेंकडनं रस्त्यावरती आंदोलन सुरू आहे। आंदोलन सुरू राहणार आहे, पण आमची जी पहिली प्राथमिकता आहे ती सोनम सरांचं अनशन तोडवणं आहे। कारण की आज जो काही प्रकार दिल्लीमध्ये घडला, ज्या प्रकारे पोलिसांनी इथं स्टुडंट्सला मारहाण केली, त्यांचं डोकं फोडलं, ज्या महिला होत्या महिलांचे कपडे फाडले, त्यांच्या छातीवर पाय देऊन त्यांना मारण्यात आलं, ते पाहता सोनम सरांनी निर्णय घेतला आहे की ते त्यांचं उपोषण जे आहे ते चालू ठेवणार आहे। पण आम्हाला असं भीती आहे की सोनम सरांचं जी लाईफ आहे ती धोक्यात आहे। कारण की 23पेक्षा जास्त दिवस झालेले ते अजून अनशन उपोषण झेलू नाही शकत, त्यामुळे आमची पहिली प्राथमिकता आहे सरांचं उपोषण। जंतर मंतरमधून अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले, जे आंदोलन आहे ते आता तापलेलं आहे आणि यामध्ये खूप मोठा राडा सुद्धा चाललेला आहे।